ഇന്ന് ജൂലൈ 31 പ്രേംചന്ദ് ദിനമാണ്. പ്രേംചന്ദ് ജയന്തിയോടനുബന്ധിച്ച് എച്ച് എം ഗോപകുമാർ സാർ സംസാരിക്കുന്നു. प्यारे बच्चों नमस्कार। आज 31 जुलाई। क्या आप इस दिन की विशेषता के बारे में जानते हैं? हिंदी के विख्यात साहित्यकार श्री प्रेमचंद का जन्मदिन है आज। उनका असली नाम धनपत राय था। उनका जन्म 1880 में वाराणसी के पास लमही नामक गांव में हुआ था। उनको बचपन में कई मुसीबतों का सामना करना पड़ा था, फिर भी गरीबी से लड़ते हुए मैट्रिक तक उन्होंने अपनी पढ़ाई चलाई। वे बहुमुखी प्रतिभावान साहित्यकार थे। साहित्य के सभी पहलुओं में उन्होंने अपनी लेखनी चलाई थी। वास्तव में उनका जीवन हमें हमेशा आगे बढ़ने का संदेश देता है। आदरणीय प्रधान अध्यापक श्री गोपकुमार जी, सह अध्यापक अनध्यापक बंधुओं और प्रिय छात्राओं को मेरा नमस्कार। आज प्रेमचंद दिन है। प्रेमचंद हिंदी साहित्य के उपन्यास सम्राट और देश प्रेमी साहित्यकार भी है। मैं एक मजदूर हूँ। जिस दिन मैं कुछ लिखा न लूँ उस दिन मुझे रोटी खाने का कोई हक नहीं है। ये बातें हिंदी और उर्दू के प्रसिद्ध लेखक मुंशी प्रेमचंद ने कही थी, जिन्हें 20वीं सदी का सबसे प्रसिद्ध लेखक कहा जाता है। मुंशी प्रेमचंद का जन्म 31 जुलाई 1880 को उत्तर प्रदेश में बनारस के पास लमही नामक गांव में हुआ था। दुनिया उन्हें मुंशी प्रेमचंद के नाम से जानती है, मगर ये उनका असली नाम नहीं था। उनका असली नाम था धनपत राय। लिखना शुरू करते समय उन्होंने पहले अपना नाम नवाब राय रखा, मगर कुछ समय के बाद उन्हें अपना नाम बदलकर प्रेमचंद रखना पड़ा। 7 साल की उम्र में उन्होंने उर्दू और फारसी की शिक्षा पाई थी। उन्होंने फारसी, हिंदी, अंग्रेजी और उर्दू में कई किताबें पढ़ी। उन्हें एक सरकारी स्कूल में असिस्टेंट की नौकरी मिली। इसी समय उन्होंने अपना पहला लेखक उपन्यास असरार ई माँ आबिद लिखा, जिसे हिंदी में देवस्थान रहस्य कहते हैं। 1905 से वो भारत की राजनीति से काफी प्रभावित हुए थे और इसका असर उनकी किताबों में भी देखने लगा। वो अपनी कहानियों से समाज को आजादी के लिए जागरूक करने की कोशिश कर रहे थे। उन्होंने यह कहानी दुनिया का सबसे अनमोल रत्न लिखी, जिसके अनुसार दुनिया का सबसे अनमोल रत्न है हमारे खून की आखिरी बूंद, जिसे हम देश की आजादी के लिए इस्तेमाल करना चाहिए। वो लोगों को इस कहानी के माध्यम से ये बताना चाह रहे थे कि आजादी से ज्यादा महत्वपूर्ण लक्ष्य और कोई नहीं है और इसके लिए हम सबको एक साथ जुड़ होकर काम करना चाहिए। 1921 असहयोग आंदोलन के सिलसिले में महात्मा गांधी की प्रेरणा से उन्होंने सरकारी नौकरी से इस्तीफा दे दिया था। इसके बाद उन्होंने कई सारे उपन्यास और कहानियां लिखी। 1934 में हिंदी फिल्मों के लिए स्क्रिप्ट भी लिखी थी। 8 अक्टूबर 1936 को लंबी बीमारी के बाद उनका देहांत हो गया। वो आमतौर पर आर्थिक परेशानियों पर, वास्तविक परिस्थितियों पर भी कहानियां लिखे थे। साहित्य में अपने योगदान के लिए उन्हें उपन्यास सम्राट कहा जाता है। मुंशी प्रेमचंद की इस जयंती पर शत शत नमन। धन्यवाद। പ്രേംചന്ദ് की कहानी, പ്രേംചന്ദിൻ്റെ കഥ. പ്രേംചന്ദിൻ്റെ ഒരു അപൂർവ ചിത്രം. പ്രേംചന്ദ് കാ ഏക് അപൂർവ ചിത്ര. ഞാനും ഒരു തൊഴിലാളിയാണ്. നിങ്ങൾ ചുറ്റിക ഉപയോഗിക്കുമ്പോൾ
ഞാൻ തൂലിക ഉപയോഗിക്കുന്നു. നമ്മൾ രണ്ടും ഒന്ന് തന്നെ. പ്രേംചന്ദ്. मैं एक मजदूर हूँ. जिस दिन मैं न लिखूँ उस दिन मुझे रोटी खाने का अधिकार नहीं है. പ്രേംചന്ദ് തൂലികാനാമമാണ്. യഥാർത്ഥ പേര് ധനപത് റായ്. പ്രേംചന്ദ് ഉപനാം ഹേ. അസലി നാം ധനപത് റായ്. 1880 ജൂലൈ 31 ബനാറസിൽ നിന്നും 5 മൈൽ അകലെയുള്ള ലംഹി ഗ്രാമത്തിൽ ജനനം. 1880 ജൂലൈ 31 में वाराणसी के पास लम्ही गांव में जन्म. പിതാവ് അജായബ് ലാൽ പോസ്റ്റ് ഓഫീസിലെ ക്ലാർക്കായിരുന്നു. പിതാജി കാ നാം അജായബ് ലാൽ. 7 വയസ്സുള്ളപ്പോൾ അമ്മയുടെ മരണം. അച്ഛൻ മറ്റൊരു വിവാഹം കഴിച്ചു. ചിറ്റമ്മ ക്രൂരയായിരുന്നു. പ്രേരണ എന്ന കഥയിൽ പ്രേംചന്ദ് ഇങ്ങനെ എഴുതി: കുട്ടികൾക്ക് മാതൃവാത്സല്യത്തിനു വേണ്ടി ഒരു ദാഹമുണ്ട്. അമ്മയുടെ മടിത്തട്ടിനോട് തട്ടിച്ചു നോക്കിയാൽ ലോകത്തിലെ നിധികളും എത്ര തുച്ഛം. പ്രേംചന്ദിൻ്റെ ബാല്യത്തിൻ്റെ ആകെ തുക ഇതായിരുന്നു: ദാരിദ്ര്യം, ചിറ്റമ്മപ്പോര്, അച്ഛൻ്റെ അവഗണന. കഷ്ടപ്പാടുകൾക്കിടയിലും മെട്രിക്കുലേഷൻ പാസ്സായ ധനപത് റായ് വക്കീലാവാൻ ആഗ്രഹിച്ചു. പക്ഷേ ജീവിക്കാനുള്ള ജോലി ചെയ്യാനായിരുന്നു വിധി. അങ്ങനെ സ്കൂൾ അധ്യാപകനായി. മാസശമ്പളം 18 രൂപ. 1908 സ്വജേ വതൻ ഉറുദു കഥാസമാഹാരം 5 കഥകൾ, ദേശസ്നേഹം പ്രതിപാദിക്കുന്ന കഥകൾ. ബ്രിട്ടീഷ് സർക്കാർ പ്രകോപിതരായി. സ്വജേ വതൻ നിരോധിക്കപ്പെട്ടു. അരിശം തീരാഞ്ഞ് സ്വജേ വതൻ്റെ എല്ലാ കോപ്പികളും ദഹിപ്പിച്ചു. അതുവരെ ധനപത് റായ് എഴുതിയിരുന്നത് നവാബറായ് എന്ന പേരിലായിരുന്നു. ഈ സംഭവത്തിനു ശേഷം സ്വീകരിച്ച പേരാണ് പ്രേംചന്ദ്. പ്രേംചന്ദിൻ്റെ ആദ്യ വിവാഹം പരാജയമായിരുന്നു. വിവാഹമോചനം നേടിയ പ്രേംചന്ദ് ശിവറാണി ദേവി എന്ന വിധവയെ വിവാഹം കഴിച്ചു. 1919 ജാലിയൻ വാലാബാഗ് സംഭവം. 1919 में ജാലിയൻ വാലാബാഗ്. മഹാത്മജിയുടെ പ്രസംഗം കേട്ട പ്രേംചന്ദ് ജോലി രാജിവച്ചു. ലാൽ ഫിത്ത എന്ന കഥയിൽ നിന്ന്. ഈ കഥയിലെ നായകൻ ദേശാഭിമാന പ്രചോദിതനായി ജോലി രാജിവെക്കുമ്പോൾ ഇങ്ങനെ എഴുതുന്നു: ഞാൻ സർക്കാർ ജീവിതത്തെ ജനസേവനത്തിനുള്ള മാർഗമായി കാണുന്നു. എന്നാൽ ഈ സർക്കാർ ജനങ്ങളുടെ മൗലികാവകാശങ്ങളെ ചവിട്ടി മെതിക്കുന്നത് കൊണ്ട് ഈ ഉദ്യോഗം തുടരാൻ എനിക്ക് സാധ്യമല്ല. സംഭവബഹുലമായ പിൽക്കാല ജീവിതം. സരസ്വതി പ്രസ്സിൻ്റെ സ്ഥാപനം. ഹംസ്, ജാഗരൺ മാസികകളുടെ പ്രസിദ്ധീകരണം. മാധുരി മാസികയുടെ പത്രാധിപത്യം. മോഠാറാം ശാസ്ത്രി എന്ന സാങ്കല്പിക കഥാപാത്രത്തെ വച്ച് കഥാപരമ്പര. ഹിന്ദി സാഹിത്യത്തിലെ ഏറ്റവും മികച്ച സാഹിത്യകാരന്മാരിൽ ഒരാളെന്ന സ്ഥാനം. മികച്ച കൃതികളുടെ പ്രസിദ്ധീകരണം. പക്ഷേ സാമ്പത്തികമായി വട്ടപൂജ്യം. 1936 ലക്നൗ പുരോഗമന സാഹിത്യ പ്രസ്ഥാനത്തിൻ്റെ ആദ്യ സമ്മേളനത്തിൽ അധ്യക്ഷൻ. നിരന്തരമായ സാഹിത്യ പ്രവർത്തനങ്ങളും സാമ്പത്തിക ക്ലേശങ്ങളും പ്രേംചന്ദിൻ്റെ ആരോഗ്യം നശിപ്പിച്ചു. 1936 ഒക്ടോബർ 8. 1936 അക്ടോബർ 8. കലം കാ സിപ്പാഹി. കാലയവനികയ്ക്കുള്ളിൽ മറഞ്ഞു. പ്രേംചന്ദിൻ്റെ ഇളയ പുത്രൻ അമൃത റായ് പ്രേംചന്ദിൻ്റെ ജീവിത ചരിത്രത്തിൽ ആ അന്ത്യയാത്ര ഇങ്ങനെ കുറിച്ചിട്ടു: 20-25 പേരടങ്ങുന്ന ഒരു ചെറു സംഘം ശവമഞ്ചത്തെ ശ്മശാനത്തിലേക്ക് അനുഗമിച്ചിരിക്കുന്നു.
ഒരു വഴിപോക്കൻ ചോദിച്ചു. ആരാണ് മരിച്ചത്? മറ്റൊരാൾ മറുപടി പറഞ്ഞു. ഏതോ ഒരു വാദ്യാര്. വിശ്വഭാരതിയിൽ ടാഗോർ മന്ത്രിച്ചു. ഇന്ത്യക്ക് ഒരു അമൂല്യരത്നം കിട്ടിയിരുന്നു. അത് കളഞ്ഞുപോയി. അവലംബം: പ്രേംചന്ദ് ഘർമേ, ശിവറാണി ദേവി. പ്രേംചന്ദ്, പ്രൊഫസർ ഹംസ്രാജ് രഹബർ, കലം കാ സിപ്പാഹി, അമൃത് റായ്. അവലംബം: ജീവൻ സാർ, പ്രേംചന്ദ്. प्रेमचंद, प्रकाश गुप्ता, प्रेमचंद रचनाएं। प्रेमचंद की मुख्य रचनाएं: मानस सरोवर कहानी संग्रह, जीवन सार आत्मकथा, निर्मला उपन्यास, सेवा सदन उपन्यास, रंगभूमि उपन्यास, कर्मभूमि उपन्यास, गबन उपन्यास, गोदान उपन्यास, वरदान उपन्यास, प्रेमाश्रम उपन्यास, प्रतिज्ञा उपन्यास, कुछ विचार उपन्यास, कायाकल्प उपन्यास। धन्यवाद। मैं सजदा जयजी, आपके हिंदी टीचर। मैं प्रेमचंद के बारे में कुछ बातें आपसे कहना चाहती हूँ। प्रेमचंद का जन्म 31 जुलाई 1880 को वाराणसी के पास लम्ही नामक गांव में हुआ था। आप हिंदी और उर्दू के महान भारतीय लेखकों में से एक है। आप एक संवेदनशील लेखक, सचेत नागरिक तथा कुशल वक्ता थे। आपके उपन्यास, कहानी, नाटक, समीक्षा, लेख, संपादकी, संस्मरण आदि अनेक विधाओं में साहित्य सृष्टि की है। उपन्यासों के क्षेत्र में आपके बहुमूल्य योगदान के कारण आप उपन्यास सम्राट पुकार जाते हैं। उनका निधन 8 अक्टूबर 1936 को हुआ था। अच्छा, धन्यवाद। कन्याकुलंगरा गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल के सभी बच्चों को मेरा प्यार भरा नमस्कार। मैं डॉक्टर सुषमा नेटिंगरा गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल की अध्यापिका हूँ। मैं आज आपको हिंदी साहित्य जगत के प्रसिद्ध उपन्यास सम्राट प्रेमचंद जी के बारे में कुछ बताना चाहती हूँ। आप सब हिंदी पढ़ते हैं और प्रेमचंद जी के नाम भी सुना होगा, लेकिन आज प्रेमचंद जयंती के इस शुभ अवसर पर कुछ और बातें मैं बताना चाहती हूँ। 31 जुलाई 1880 को उत्तर प्रदेश के लम्ही गांव में प्रेमचंद जी का जन्म हुआ। उनके माता पिता आनंदी देवी और अजाब राय थे। 7 साल में ही उनके माता पिता की मृत्यु हुई, इसलिए उन्हें बचपन से ही अध्ययन के साथ साथ घर भी संभालना पड़ा। वे एक साधारण अध्यापक के पद से शिक्षा विभाग के इंस्पेक्टर बने, लेकिन कुछ दिनों के बाद गांधी जी के आदर्शों से प्रभावित होकर वे नौकरी छोड़ दी और पूर्ण रूप से साहित्य रचना में लीन रहे। उन्हें हिंदी साहित्य के विलियम शेक्सपियर माने जाते हैं। उन्होंने उपन्यास, निबंध आदि से हिंदी साहित्य जगत को संपन्न किया। उनकी पहली रचना थी सोजे वतन, जिनकी लेखनी के लिए वे अंग्रेज सरकार के क्रोध पात्र बने। वे पहले नवाब राय नाम से लिखते थे, बाद में वे हिंदी में प्रेमचंद से मशहूर हुए। उनकी प्रसिद्ध रचनाएं हैं कर्मभूमि, कायाकल्प, निर्मला, प्रतिज्ञा, प्रेमाश्रम, वरदान, रंगभूमि, सेवा सदन, गबन और गोदान। शतरंज के खिलाड़ी, बड़े घर की बेटी, बूढ़ी काकी, पंच परमेश्वर आदि उनकी प्रसिद्ध कहानियां हैं। उनकी कहानी का संग्रह है मानसरोवर। उनकी रचनाओं में व्यक्तिगत
पारिवारिक और सामाजिक समस्याओं का यथार्थ चित्रण प्रतिफलित दिखता है। वे एक संवेदनशील लेखक, सचेत नागरिक तथा कुशल वक्ता थे। उपन्यासों के क्षेत्र में आपके बहुमूल्य योगदान के कारण ही उन्हें उपन्यास सम्राट पुकारे जाते हैं। 8 अक्टूबर 1936 को उनका निधन हुआ। आदर्शोन्मुखी यथार्थवादी रचनाओं के कारण वे आज भी पाठकों के मन में जीवित है। ग्रामीण किसानों के जीवन, जमींदारों और महाजनों के शोषण, सामाजिक कुरीतियां आदि पर बल देते हुए उन्होंने रचनाएं की। वे साधारण जनता के लिए सरल और साधारण भाषा का प्रयोग किया। हिंदी साहित्य के विकास के लिए उन्होंने अपना जीवन समर्पित किया। इसके लिए हम सब उनके आभारी रहेंगे। आप सबने प्रेमचंद जी के बारे में बड़े ध्यान से सुनते रहे। आप सबको मेरा प्यार भरा नमस्कार। धन्यवाद।